साबुदाणा पापड तळताना तेलात तडतड उडतात किंवा खाताना चिवट लागतात का? मग ही सोपी ट्रिक वापरून बनवा एकदम कुरकुरीत आणि पांढऱ्या शुभ्र साबुदाणा फेण्या. सगळ्यात आधी साबुदाणे 7 ते 8 तास भिजवून घ्या. आता साबुदाण्याच्या 6 पट पाणी उकळायला ठेवा आणि त्यात हे भिजलेले साबुदाणे टाकून एक उकळी काढा. गॅस लगेच बंद करा आणि रात्रभर हे मिश्रण झाकून ठेवा. यामुळे साबुदाणा मस्त मऊ शिजतो. सकाळी हे मिश्रण मिक्सरला लावून एकदम बारीक वाटून घ्या. यामुळेच पापड तळताना उडत नाहीत आणि चिवटही होत नाहीत. चवीनुसार थोडं मीठ आणि जिरं घालून मिक्स करा. आता पापड गोल येण्यासाठी स्वच्छ धुतलेल्या बांगड्या प्लास्टिकवर ठेवा आणि त्यात हे मिश्रण ओता. झाले ना एकदम परफेक्ट गोल पापड? थोडे सुकले की लगेच पलटवून घ्या, म्हणजे ते लवकर वाळतील. बघा किती पारदर्शक आणि पातळ झालेत. तेलात टाकताच कशा दुप्पट फुलल्यात बघा. एकदम खमंग आणि कुरकुरीत. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून लय भारी व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण